पुढचा बॉल मुस्तकीम मुर्झुक यांचा बालासाठी. हा खोल टप्प्याचा धावाची संधी होती ते. अम्मार अरबाज खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल पाहायला मिळालं अरबाज कडून मिड ऑफला. हा 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 श्रीवर्धन एक्सप्रेस काय गोलंदाजी करते, अफलातून गोलंदाजी, लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. पहिल्या 3 बॉलमध्ये एकच धाव दिले, स्ट्राईक पहिल्यांदा बदलते, सोहेल यांच्याकडे स्ट्राईक जाते. मुस्तकीम पुढचा बॉल. हा सुरेख गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, लगातार यॉर्कर, एकाच लेंथवर गोलंदाजी. पहिले 4 बॉल अवघ्या 2 धावा. चिंतामणी 11, प्रणय पुलेकर अर्थात बल्लू शेठ यांचा संघ सुरुवात चांगली करून दिली मुस्तकीम मुर्झुकने. ऑक्शन टेबलला आपण पाहिलं मुस्तकीमच्या मागे लागले ते शुभम नागवेकरच्या मागे लागले आणि आपल्या स्क्वॉडमध्ये त्यांना घेतलं त्यांनी. तसं पाहिलं तर महादेव तांडेलसाठी पण चांगली पॉईंट त्यांनी खर्ची केली, तब्बल 5000 पॉईंटनी घेतला खेळाडूला. क्षेत्ररक्षणात बदल पहा, शॉट मिड विकेटला सिली मिड ऑफला. डाव्याच्या बाहेर भिरकटले जाते, रुळावरून खाली घसरले श्रीवर्धन एक्सप्रेस. व्हाईट बॉल प्लस 22 टोटल 2. खराब गोलंदाजी या तुर्तास या चेंडूसाठी. बाला 3 बॉल 0. आपण पाहिलं तर आता स्ट्राईकला आले ते सुहेल 1 बॉल 1. शेवटचा बॉल आहे या षटकातील. पाच बॉलचं षटक असेल. बाल आहे स्ट्राईकला. हो पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. वाह, बाला 4 बॉल 0 असं पहिल्यांदा पाहायला मिळते प्रणय भागमांडलासाठी. बाला एक हार्ड हिटर बॅटर आहे, पण बालाला थांबवण्यात यश आले ते खऱ्या अर्थाने श्रीवर्धन एक्सप्रेस मुस्तकीम मुर्झुकला. चार धावा फक्त पहिल्या षटकात. मुस्तकीम चांगले षटक हाताळले. तेज वैराग गोलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम भोसते श्रीवर्धन तेज वैराग. अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीवर्धन म्हणजे यासारख्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म आहे खऱ्या अर्थाने, कारण तेज वैरागला आपण खूप कमी पाहिले. मी त्याला पहिल्यांदा पाहतोय. भोसते श्रीवर्धनचा खेळाडू, श्रीवर्धन एक्सप्रेस त्याच्या संघात आहे. मुस्तकीम मुर्झुक एक लेजेंडरी खेळाडू गोलंदाज आहे, तर तेजला खूप काही शिकण्यासारखं या स्पर्धेमध्ये. त्याच्या टीममध्ये एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. कॅप्टन साई मांजरेकरने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. दुसरं षटक त्याला हाताळण्यासाठी दिले. तेज वैराग सुहेल यांच्यासाठी पहिला बॉल करतील श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. तेज हा सुरेख गोलंदाजी, टप्पा पडला, काटा बदलला या चेंडूनी. ही खासियत आहे. हलकासा स्विंग इथे पाहायला मिळाला तेजचा. चांगली गोलंदाजी
सुहेल कुदरते समजू शकले या चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात यश आले तेजला. तेज वेगवान गोलंदाज नावातच आहे रफ्तार तेज. हा चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे तरमान अरबाज. चांगले क्षेत्ररक्षण फेकी चांगली एक सिंगल. तुर्तास हा मॅच थोडासा शांत पाहायला मिळते. या मॅचचा इम्पॅक्ट काय असेल तर प्रणव 11 बागमांडलाचे कॅप्टन सुयश कोलतरकर आतापर्यंत शांत आहेत. बाला 4 बॉल 0 धावा. फटका फसलाय. खराब क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल. फटका पुन्हा एकदा हवेत आहे. साई का महादेव. हो चांगला प्रयत्न होता महादेवचा पण साईकडे पाहत राहिले त्यामुळे हा झेल सुटलाय. कॉलिंग चांगली असती तर हा झेल झाला असता. दोघंही चांगले क्षेत्ररक्षण. महादेव तांडेल म्हटल्यानंतर पॉवर प्लेच्या बाहेरला 2 क्षेत्ररक्षक जेव्हा ठेवतात तेव्हा पहिली चॉईस असते संघर्ष दिघीची. महादेव तांडेल अफलातून क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर किती एरिया कव्हर केला होता त्यांनी. झेलही झाला असता पण साई मांजरेकर येत होते एका बाजूने वेगाने त्यामुळे थोडीशी मिसफीड पाहायला मिळाली. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर यावेळेस शुभम नागवेकर चूक करणार नाहीत. टिपलाय झेल. बाळा यांचा संपलाय खेळ. यावं लागेल माघारी शेष कोलतरकर यांना. आणि हा लेग कटर गोलंदाज खूप फायदेशीर ठरलाय सध्या प्रणय पुलेकर यांना. आरिफ कुदरती न्यू बॅटर. आरिफ यांची गोलंदाजी म्हणून घातक आपण पाहतो. डावखरे गोलंदाज. चॅम्पियन ट्रॉफीचा नंतरचा इतिहास सांगतो तुला. तर रेकॉर्ड काढतो मी. सिद्धेश्वर तोडणकर यांनाही इन ऍक्शन पाहतोय आपण. लॉंग ऑनला आता क्षेत्ररक्षणासाठी आहेत. तिसरं षटक साई मांजरेकर कॅप्टन सुहेल यांच्यासाठी. पहिला बॉल. फटका मोठा नाही आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपला. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. माघारी यावं लागेल. गणेश सावकर येत आहेत. सध्या या खेळाडूची चर्चा आहे. भंडारी प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज. आणखीन एक स्पर्धा झाली त्याही मध्ये कमालीचं प्रदर्शन राहिलं त्याचं. या खेळाडूंनी सध्या सायगाव निगडी या इकडच्या ज्या स्पर्धा आहेत त्या गाजवल्या त्या खेळाडूंनी. बागमांडला गण जर आपण पाहिला तर या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने गाजवलाय. नाव आहे गणेश सावकर. सध्या फॉर्मात आहे. ऑक्शनला रेस लागली होती 2 संघाची. नजर आहे या खेळाडूवर सगळ्यांचीच. सनग्लासेस ही त्यांची पहिली ओळख. गणेश सावकर पहिला बॉल फेस करतील साई यांचा. बॅटची कडा घेतली. चांगला प्रयत्नातून मार्कंडे यांनी झेल टिपण्यासाठी पण झेल मात्र धरणीला दान होते. फलंदाजाला मिळते जीवदान. एक सिंगलनी गणेश येतात ना स्ट्राईकला. तिसरं षटक. धावा आलेल्या नाही आहेत प्रणव 11 बागमांडलाला. शिवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफीचा मागचा इतिहास जर आपण पाहिला तर मुनीब अब्दुल्ला बिजापुरी 138 धावा 4 मॅच 4 इनिंग मध्ये 2 वेळेस नॉट आउट 65 धावा
हायेस्ट. त्यानंतर उमेर 122 धावा उमेरने केल्या होत्या आरावीसाठी. त्यानंतर साई मांजरेकर 92 धावा बालानी केल्या होत्या. 84 61 केल्या होत्या मुक्त्यार फिरफिरेनी. सचिन एलवे यांनी 56 धावा. केतन कोलतरकर 55, फैयाज यांनी 55, परेश यांनी 53, प्रणितनी सुद्धा धावा केल्या 45, गौरवने 39. अशी सगळी लिस्ट आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफीची गत सीझन मधली. यावेळेस साई बॅटची कडा घेतली आतलीच. प्लेड ऑन होता होता वाचलेत एक सिंगल मिळते इथे. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये परीक्षित तोडणकर यांनी 6 विकेट घेतले होते. जतीन यांनी 6 विकेट. साई मांजरेकर यांनी 6 विकेट. आबिद यांनी 5 विकेट. केतन कोलतरकर यांनी 5 विकेट. सुफियान रॉकीनी 5. सगीर यांनी 5 घेतले होते. उमेश यांनी 5. बाला यांनी 5. अर्थात हे सगळे खेळाडू आपण पाहिलं मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला यांनी केलेला परफॉर्मन्स आपण पाहिला. गणेश जावकर आता स्ट्राईकला आहेत. धावा करावे लागतील गणेशांना. प्रणविलन बागमांडला साडी. साई फटका चांगला नाही. हेलिकॉप्टर सिद्धेश्वर तोडणकर आहेत. आहा पायाला दुखापत. सिद्धेश्वर तोडणकर इथे दुखापत आहे. सिद्धेश्वर तोडणकर रिप्लेस. पायाला दुखापत. पहिल्याच मॅच मध्ये संघाची धावसंख्या 13 धावा. 13. दादा पहिली चॅम्पियन ट्रॉफी झाली तेव्हा 12 टीम होत्या. वेदांगी 11 काळिंजेने नंबर मारलेला. पहिल्या श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफीचे चॅम्पियन संघ होता वेदांगी 11 कालिंजे. रनरअप राहिला होता चिंतामणी 11. तर इथे चिंतामणी 11 आता पहिला मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वेळेस ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. यावेळेस प्रयत्न राहतील पण पुलेकर यांची ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या. आणि सुरुवातही चांगली झाली. टीम बांधणी चांगली केली. स्वतः ऑक्शन टेबलवर बसून प्रणय पुलेकर यांनी साई मांजरेकर यांच्या सोबत दिघीपासून बागमांडला पर्यंतचे खेळाडू निवडलेत त्यांनी. अतिशय चांगली टीम बांधणी. अर्थात दुर्गम भागातून खेळाडू वेचून काढलेत प्रणय पुलेकर यांनी. गणेश जावकर फटका बसलाय. क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली. गणेश जावकर सुद्धा होतील बाद. एका पाठोपाठ एक खेळाडू बाद होता तिथे. हा मोठा धक्का होता. शेवटची आशा होती प्रणव 11 बागमांडलावर गणेश जावकरच्या रूपात जे धावा करतील अशी अपेक्षा होती. पण तेही माघारी परतले. 3 षटकात अवघ्या 13 धावा आणि 3 गड्याच्या बदल्यात प्रणव 11 बागमांडल्याचे सध्या 3-13 वाजलेत. 3 विकेट 13 धावा. पण या परिस्थितीत सुद्धा सिद्धेश येत आहेत आता फलंदाजीसाठी. ते आपल्या संघाला बाहेर काढतील का? साईक आरिफ यांच्याकडे आहे. आरिफ कुदरत हे डावकुरे फलंदाज. दोन्ही डावकुरे फलंदाज आहेत आता. आपण पाहिले तर पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी 28 आणि 29 मे 2023 मध्ये आपण पाहिली. यावेळी संघ वाढलेत. फ्रँचायझी वाढल्या. संघ मालक वाढले. त्यामुळे स्पर्धा 3 दिवसावर गेली. पाहता पाहता ही छोटी स्पर्धा बागमांडले ते वालवटी पर्यंत मर्यादित ती स्पर्धा आता पुऱ्या श्रीवर्धन तालुक्यासाठी आली.
ऋषिकेश यादव. धावसंख्या 13. ऋषिकेश यादव शेवटचं षटक. फटका अलंग द कार्पेट खेळला. किती धावा इथे मिळतील? महादेव तांडेला आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. हा डायरेक्ट हिट मुस्तकी मुर्जुक यांनी केले. फलंदाज बाद. 14 धावा. आणि खूप कमी वेळेत स्पर्धा आयोजन करतात. गत सीझन आपण पाहिलं तर 3 दिवसात या सगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळेस 5 दिवस त्यांनी खर्च केली. आजच्या दिवसाचा थंडा एंड. प्रसाद दावडे मॅन फ्रॉम जसवेली. चार चेंडू शेवटच्या षटका दिल्यात. ऋषिकेश यादव हो हवेत खेळलाय. ऋषी स्वतः चेंडूच्या खाली आहे. कॉल केलाय त्यांनी आणि झेली डिप्लाय. कॉट अँड बोल्ड. प्रसाद यांच्या बारीचा अंत. तू चल मै आया अशी परिस्थिती प्रणव 11 भाग मांडल्याची आहे. एकही खेळाडू थांबायला तयार नाहीये. 14 धावांवर 5 गडी बाद झालेत. आणि क्रिस्टल क्लिअर कॅमेरावर आपल्याला मास्टर चिन्मय वायदे सरांचा पाहायला मिळते. जगणी स्पोर्ट्स लाईव्ह साडी युट्यूबद्वारे स्क्रीनवर आपण. आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन बिझी आहेत. 24 तास 24/7 बिझी. दर्शन जावळेकर. ऋषिकेश पुढचा बॉल. क्लीन बोल्ड. पहिली हॅट्रिक नाही रनआउट आहे पहिला. येस पहिला रनआउट आहे. मुस्तकीम यांनी डायरेक्ट हिट केला तर बॅक टू बॅक 2 विकेट. 3 आलेत पण एक धाव बाद आहे. पहिली हॅट्रिक मिळेल का आता? क्षितिज मयेकर न्यू बॅटर. शेवटचं षटक पहा. WWW अर्थात 3 विकेट आलेत. 14 धावा 6 गडी बाद. आणि हॅट्रिक आहेत ऋषिकेश यादव. नंबर जर्सी नंबर 18 श्रीतेज आहे स्ट्राईकला. हो हॅट्रिक कंप्लीट. अनोख्या रंगात ही हॅट्रिक ऋषिकेशची कंप्लीट. साई मांजरेकरांनी रिप्लाय झेल. फलंदाजा संपला गेल. श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफी मधली पहिली हॅट्रिक मान पटकावलाय. तो चिंतामणी फायटर्सच्या ऋषिकेशनी 3 गडी बाद अर्थात या षटकात 4 गडी बाद झालेत. पहिला धावबाद होता. महादेव तांडेल यांची फेक आणि मुस्तकीम मुर्जुक यांनी डायरेक्ट हिट.
पुढचा बॉल आडव्या पट्ट्यात खेळला इथे. दोन धावा आणि धावसंख्या 16. 17 धावांची गरज आहे फक्त चिंतामणी फायटर्सला. सतरा धावांचं टार्गेट आहे. प्रारंभिक बॅटर मला वाटतं साई मांजरेकर, महादेव तांडेल. बॅटिंग लाईनअप जर पाहिली ना तर खूप चांगली आहे. चिंतामणी फायटर्सच्या संघाकडे पाहिल्यानंतर वाटतं एक टीम आहे खऱ्या अर्थाने. बिग हिटर अतुल मार्कंडे, मुक्त्यार फिरपे, कुठेही किती हवा असू दे हवेच्या विपरीत स्ट्रोक खेळू शकतात. त्यानंतर आपण पाहिलं तर शुभम नागवेकर या मैदानात कमालीचे खेळ केलाय. 17 धावांचं टार्गेट आहे. तर प्रॉपर बॅट्समन जर आपण पाहिलं तर तब्बल 5 बॅट्समन आहेत. 17 धावांचं लक्ष आहे. सतरा धावांचं लक्ष. चला मॅच थांबवताय तुम्ही प्लीज, फास्ट खेळा. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू इथे यूज केले जात आहेत. सिक्सर हेवी सुप्रीमो. चला मॅच सुरू करायची आहे. महादेव तांडेल आहेत स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला साई मांजरेकर. 17 धावांचं लक्ष आहे. पाहिलं तर 20 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 17. तेज वैरागने प्रभावित केले गोलंदाजी करताना. त्यानंतर आपण पाहिलं ऋषिकेश यादवने हॅट्रिक घेतली. पुढच्या मॅच मध्ये चॅलेंजर बॉयज जसवेलीला आपण पाहणार आहोत. इन ॲक्शन मुनीब अब्दुल्ला बिजापुरी, द चॅम्पियन्स ओमकार दातार यांच्या सोबत. पहिला बॉल
लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स स्ट्रोक पहिल्या बॉलला महादेव तांडेल यांचा. नो बॉल साठी सुद्धा अपील करतायत. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात फक्त बेस लाईनच्या वरती, पण पंच खेळाडू घेऊ शकत नाहीयेत. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स महादेव तांडेल यांचा षटकार. पुढचा बॉल फटकाही चांगला आहे महादेव तांडेल यांचा. चेंडू चाललाय सीमारेषे लगत गोशांकी क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 2. आठ धावा. अरिफ कुदरत यांनाही वाटलं नव्हतं पहिल्याच बॉलला महादेव अशा स्ट्रोक खेळतील. रिव्हर्स ट्राय केला त्यांनी. अफलातून स्ट्रोक. रिव्हर्स हिट खेळण्यामध्ये मास्टर की आहे त्यांची. अफलातून फलंदाजी त्यांच्याकडून. पुढचा बॉल अरिफ यांचा. लेफ्ट आर्म द विकेट. हा पुलचा फटका. क्षेत्ररक्षक नाही आहे स्क्वेअर लेगला. एक धाव तर कम्प्लीट केले. गणेश जावकर येतात वेगाने. तद्वत दोन्ही फलंदाज 2 धावा इथे कम्प्लीट करताना. पहिल्या 3 चेंडूत 10 धावा आल्या. 17 धावांचं लक्ष. महादेव तांडेल मराठे गेलेत की पहिल्या षटकात मॅच संपून येतील का काय. सुरुवातच तशी केली. मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं 6 बॉल 24 पाहिजे असताना साई मांजरेकर यांनी 4 बॉलमध्येच मॅच संपवला होता. 4 षटकार ठोकून. तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडलाय साई मांजरेकर. पुढचा बॉल महादेव यांच्यासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स. वा क्लास. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. षटकार. सतीश पाटील बॉल घ्यायचा आहे. 16 धावा. स्कोर लेवल. पहिल्या षटकातच मॅच जवळजवळ फिनिश. पुढच्या टीमचा टॉस. द चॅम्पियन्स आणि चॅलेंजर बॉयज टॉस करण्यासाठी या. ओमकार दातार. इजाज जामदार समालोचक आपण असाल तर कृपया या. आमच्यासोबत एक सिनियर समालोचक नक्की आम्हाला साथ करतील. मॅच फिनिश केलाय महादेव तांडेल यांनी. 1 मॅन आर्मी. 17 धावा. साई मांजरेकरला आनंद होईल. एकही बॉल खेळला नाही पण मॅच जिंकले हे समाधान आहे साईला. महादेव तांडेलनी एकतर्फी मुकाबला. 17 धावाच पाहिजे होत्या पण एकाच ओव्हरमध्ये संपवल्या. 2 षटकार जबरदस्त महादेव तांडेल कडून. दोन्ही रिव्हर्स स्ट्रोक. डावकुऱ्या फलंदाजाला उलट्या हाताने घेतलं होतं. हिच्या जामदार सरांना विनंती असेल आपण नक्की याल. अपेक्षा करतो आपण समालोचन कक्षामध्ये. द चॅम्प्सनी टॉस विन करून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले चॅलेंजर बॉय जसविली संघाला. ऋषिकेश यादव प्लेयर ऑफ द मॅच. जबरदस्त हॅट्रिक या स्पर्धेची पहिली पाहायला मिळाली. प्लेयर ऑफ द मॅच ऋषिकेश यादव. मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे ऋषिकेश यादव. शीतल मांजरेकर साहेबांना विनंती असेल त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. ऋषिकेश यादव. हिच्या जामदार सरांना आमंत्रित करतो या इनिंग साठी. एक सुरेख हिंदीचा आवाज आपण ऐकाल. एक सिनियर कॉमेंटेटर आमचे त्यांनाही आपण ऐकणार आहोत. कोणाची मॅच आहे.